रामकृष्ण हरी. गुरुकृपा गुरुकुल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आहे. गुरुकृपा गुरुकुल चॅनलने आयोजित केलेला भव्य महिला प्रवचन सोहळा आणि त्यातला आजचा दुसरा दिवस. भक्ती नवविधा भावशुद्ध बरी अलंकारावरी मुकुटमणी. तर आज आपल्याला नवविधा भक्तींपैकी दुसरी भक्ती म्हणजेच कीर्तन भक्ती यावरचं विवेचन ऐकायचं आहे. तर कीर्तन भक्तीवरती प्रवचन करीत आहेत हरिभक्त परायण पूजाताई ढोरे. रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्तांचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगतनीतपाणं मंडनं मंडनानं, तवन तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. नमो ज्ञानदेवी नमो ज्ञानराया, नमो ज्ञानसिंधू सखा पूर्ण माझा. मतिमंद ते ज्ञानदाता दिनासी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः. तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्तांचे, जे नामचे नाही पापाचे ऐसे केले. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेली ओवी माऊली महाविष्णू श्रीमंत श्री ज्ञानेश्वर माऊली यांची अध्याय 9 ओवी क्रमांक 197 आज आपण या प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली आहे. आज ही ओवी घ्यायचं कारण काय महाराज? आपण सर्वजण हा नवरात्र उत्सव साजरा करत आहोत आणि या नवरात्र उत्सवामध्ये सगळीकडे महाराज काही लोक त्या दुर्गा मातेची मूर्ती स्थापना करतात, काही लोक त्या दुर्गा मातेची महाराज सुंदर अशी भव्य दिव्य थाटामाटामध्ये पूजा करतात. एवढंच नाही तर सर्वजण आनंदाने महाराज दुर्गा मातेचं पूजन करतात, अर्चन करतात, भक्ती करतात. आणि आपण सर्वजण या नवरात्रीमध्ये या 9 दिवसामध्ये नवविधा भक्ती करतो. आता नवविधा भक्ती करतो म्हणजे काय करतो महाराज? काय करतो? 9 प्रकारच्या भक्ती करतो, बरोबर? पहिली भक्ती श्रवण आणि दुसऱ्या क्रमांकाची भक्ती पहिले तर कोणती? कीर्तन भक्ती. महाराज आज मी कीर्तन भक्ती विषयी बोलणार आहे. म्हणून तर महाराज मी आज खऱ्या अर्थाने माऊलींची ही ओवी निवडली का तर माझ्याकडे
आहे कीर्तन भक्ती आणि मला कीर्तन भक्तीविषयी बोलू वाटते. म्हणून तर मी म्हटले, तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्राय, चित्तांचे कीर्तन शब्द आहे महाराज का. तर या भक्तीमध्ये कीर्तन भक्तीला सर्वश्रेष्ठ भक्ती मानले जातं, बरोबर ना. भगवंताला सुद्धा कीर्तन भक्ती प्रिय आहे, कीर्तन त्या भगवंताला प्रिय आहे, तर तुम्ही आम्ही काय महाराज. म्हणून आज आपण ही नवविधा भक्तीविषयी बोलत असताना, नवरात्र उत्सव साजरा करत असताना खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर महाराज, आज इथे भव्य दिव्य सुंदर असं वातावरण निर्माण झालेलं आहे. पहा ना, खूप आनंद वाटतो महाराज, खूप आनंद. आणि गुरुकृपा गुरुकुल या चॅनलच्या माध्यमात मला वैभव महाराज असतील, वर्षाताई असतील, ह्यांनी मला खूप मोठी संधी दिली आणि मला महाराज इथे कार्यक्रम करायला खूप आनंद वाटतोय. आणि नवरात्र उत्सव ह्या निमित्ताने तर खूपच आनंद वाटतो, कारण हा महिला जागर म्हटला तरी चालेल, बरोबर ना. स्त्री शक्तीचा जागर, कारण दुर्गा माता ही एक आपण स्त्री शक्तीच म्हटलं जातं. आणि प्रत्येक दुर्गा माता नाही तर प्रत्येक स्त्रीच्याही रूपामध्ये ही दुर्गा माता असते महाराज. ज्या वेळेला वेळ येईल ना, ती तिचं रूप दाखवत असते, बरोबर ना. आपण म्हणतो ए देवी मला रूप दाखव, अरे प्रत्येक स्त्रीमध्ये ते रूप असतं. आई भवानी जगदंबे दर्शन दे मला दर्शन दे, आई भवानी जगदंबे दर्शन दे मला दर्शन दे. अरे प्रत्येक जण म्हणतो आणि ही दुर्गा माता महाराज मग दर्शन देतील, पण कसं दर्शन देतील महाराज. नक्की ही दुर्गा माता आहे तरी कोण आहे ही दुर्गा माता. तर ऐका, ज्या वेळेला पृथ्वी तलावावरती शुंभ निशुंभ असे महान बलाढ्य दैत्य माजलेले होते महाराज. आणि हे दैत्य माजलेले असताना हे दैत्य देवांकडून वर मागून घ्यायचे, वर मागून घ्यायचे. आणि वर मागून घेतला की ज्या देवाने वर दिलाय ना, त्याच देवाला हे राक्षस त्रास द्यायचे महाराज. पहा ना, अहो एवढंच नाही, जे साधू संत तपश्चर्या करायचे ना, त्या साधू संतांची तपश्चर्या सुद्धा हे राक्षस भंग करायचे, असे यांची आसुरी वृत्ती होती महाराज. पण ऐका ना, हे राक्षस त्रास द्यायचे. ह्या राक्षसांचं सगळीकडे भ्रमण चालू होतं. भ्रमण चालू असताना ऐका ना, एक महिषासूर नावाचा राक्षस होता. आणि ह्या राक्षसाने ब्रह्मदेवाकडून वर मागून घेतला होता. ब्रह्मदेवाने त्याला वर दिला, पण या महिषासुराला ज्या ब्रह्मदेवाने वर दिला त्याच ब्रह्मदेवाला संपवायचा विचार या महिषासुराने केला. पहा ना, काय अवघड गोष्ट आहे. वर तर मागून घेतला, पण त्याला संपवायचा विचार याने केला. आणि संपवायचा विचाराने हा महिषासूर ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेवाने पाहिलं, अरे हा महिषासूर आपल्याकडे येतोय, नक्कीच त्याचा काहीतरी विचार असला पाहिजे. ब्रह्मदेवाने विचार केला, अरे ह्याला जर ह्याच्याशी जर लढायची करायचं म्हटलं तर आपलं काही काम नाही, आपलं काम नाही, कारण याचं मरण माझ्या हातून नाहीये. ब्रह्मदेव म्हटला, आपण जर इथं थांबलो हा आपल्याला संपवून टाकेल, आणि आपल्याला जर संपवलं तर ही सृष्टी संपून जाईल. ठीक आहे म्हटले. ब्रह्मदेव धावत धावत भगवान शंकराकडे गेले. शंकरजी सांगितलं, अरे आपण विष्णूकडे जाऊया. ब्रह्मदेव शंकर सगळे देवदेवता एकत्र झाले आणि भगवान विष्णूकडे गेले. आता भगवान विष्णू महाराज झोपले होते, आपल्याला माहिती आहे. सगळ्या देवांनी प्रार्थना केली, देवा उठा देवा उठा, पण भगवान विष्णू काही उठेना. आता मला सांगा, या सगळ्या देवतांनी केली प्रार्थना केली, शेवटी मग देवीला सांगितलं, लक्ष्मी मातेला सांगितलं, लक्ष्मी माता आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आता
करण्याचं काम करा. पण ठीक आहे, लक्ष्मी माता म्हटली मी तुमच्या विनंतीला मान देते, मी उठवते. पाये लक्ष्मीच्या हाती किती यावे काकुळती. कारण का म्हणाल, भगवान विष्णूचे पाय कोणाच्या हातात आहे? कोणाच्या? लक्ष्मीच्या हातात आहे. आणि आत्ताच्या विष्णूचे पाय लक्ष्मीच्या हातामध्ये. मी जास्त काही बोलणार नाही. मग महाराज तसं महाराज उठवण्याचं काम केलं. लक्ष्मी मातेने भगवान विष्णूला उठवलं. भगवान विष्णू उठले आणि सांगितलं, अरे काय प्रकार घडलाय? सगळे देव या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी सांगितलं, देवा, तो महिषासूर नावाचा राक्षस, तो खूप या पृथ्वी तलावर माजलेला आहे. तो सर्व देवदेवतांना त्रास देतोय, सर्व साधू संतांना त्रास देतोय. बरं ठीक आहे, आता काय करावं? मग विष्णूने आयडिया काढली, कल्पना काढली. एक काम करू, आपण सर्वजण एकत्र येऊया. मग भगवान विष्णू, भगवान शंकर आणि ब्रह्मदेव हे सर्व देव एकत्र झाले. ह्या सर्व देवांच्या अंगातून, रोमारोमातून एक तेज निर्माण झालं. बरं, हे तेज निर्माण झालं, ह्या तेजातून एक शक्ती निर्माण झाली. आणि ती शक्ती म्हणजे ही दुर्गा माता. बरोबर ना महाराज? ही दुर्गा माता ही प्रगट झाली. आणि ही दुर्गा माता त्या महिषासुरासोबत युद्ध करण्यासाठी झाली. अरे भगवान शंकराने आपल्या त्या देवीला अस्त्र म्हणून त्रिशूळ दिलं. अरे भगवान विष्णूने आपलं अस्त्र शस्त्र म्हणून त्या देवीला आपलं चक्र दिलं. आणि एवढंच नाही, प्रत्येक देवानी काही ना काही अस्त्र शस्त्र त्या देवीला दिलं. आणि ती देवी 9 दिवस 9 रात्र त्या महिषासुरासोबत युद्ध करत होती माऊली. आणि शेवटी त्या 9व्या दिवशी त्या महिषासुराचा वध केला आणि ही देवी विजयी झाली महाराज. म्हणून तर आपण नवरात्र उत्सव साजरा करतो. अरे 9 दिवस ही देवी युद्ध करत असताना उपवाशी होती. काही अन्न पाणी घेतलं नव्हतं. पण महाराज आपण उपवास करतो, बरोबर ना? आपण 9 दिवस 9 रात्र उपवास करतो. पण आपला उपवास कसा असतो? आपण काय म्हणतो? उपवास केला बाई, भूक लागली. आपण काही ना काहीतरी खातो महाराज. अहो एवढंच नाही, आता विषय निघाला म्हणून सांगते. आपल्या महिला मंडळ असेल, कोणी पुरुष वर्ग असेल, कोणी असेल, चतुर्थीही करतात. चंद्रोदय झाल्याशिवाय उपवास सोडायचा नसतो. पण आपण काय करतो? त्या कॅलेंडर काल निर्णयकडे बघतो आणि कितीचा चंद्रोदय येते बघतो. आणि मग घड्याळाचे काटे असं वाटतं कधी गरगर पटपट फिरतात. आणि काही लोक त्या चंद्रोदय व्हायच्या आधीच उपवास सोडतात. असं नाही महाराज, तुम्ही मनाने करा. भक्ती, आपला भक्तीविषयी महत्वाचा आहे यासाठी म्हणून तर घेतलंय महाराज. भक्ती, नवविधा भक्ती. तुम्ही उपवास करा, पण कसा करा? शुद्ध अंतकरणाने करा महाराज. आपण ती देवी उपवासी होती, आपण काहीतरी खातोय, आपण काहीतरी सेवन करतोय. मग मनामध्ये त्या देवीविषयी भाव पाहिजे. त्याला नवरात्र महाराज नवविधा भक्ती म्हणतात. कारण मनामध्ये भक्ती शुद्ध अंतकरणाची पाहिजे. आणि म्हणून ही नवविधा भक्ती, नवरात्र उत्सव आपण साजरा करतो. मग या नवविधा भक्तीमध्ये मी सांगितलं आपल्याला, पहिली भक्ती श्रवण भक्ती आणि दुसरी भक्ती कीर्तन भक्ती. कीर्तन भक्ती पाहणार आहोत महाराज. पहा ना, काही श्रेष्ठत्व आहे कीर्तनाला. पहा ना, तरी कीर्तनाचे नटनाचे खूप ओवी आहे महाराज. 9व्या अध्यायात तर खूप सांगितले माऊलींनी. तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्तांचे. पहा ना, आता ही भक्ती कीर्तन भक्ती द्वितीय आहे, बरोबर ना? द्वितीय क्रमांकाची आहे. पण ही कीर्तन भक्ती जरी द्वितीय क्रमांकाची असली तरी ती आहे मात्र अद्वितीय. का
का? कारण ही भक्ती तेवढी श्रेष्ठ आहे माऊली, खूप श्रेष्ठ भक्ती आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद. अरे एवढंच नाही, तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी, शहाणा तो धनी. किती महाराज किती महत्व सांगितले ना. अरे या कलियुगामध्ये भागवतात सांगतात, अरे कीर्तनाचे सामर्थ्य सांगितलं असताना भागवतामध्ये सांगतात, अरे कलियुगात सर्वश्रेष्ठ काय असेल तर भगवंताचे कीर्तन आहे. खूप कीर्तनाला खूप महत्व आहे महाराज. नाम संकीर्तन काय काय सांगितले तुकोबराय म्हणतात, नाम संकीर्तन. कीर्तनामध्ये नामस्मरणही होती, भक्ती होती, बरोबर ना. आपण कीर्तनाला जा. माऊली तुम्ही कीर्तनाला गेलात, हाताने टाळी वाजवली, मुखाने नाम घेतलं तरी भक्ती होतीये, बरोबर होतीये ना. आणि नाम घेतलं तर नामस्मरण घडतंय. किती सोपी आहे. म्हणून तर म्हणतात नाम संकीर्तन साधन पै सोपे. किती सुंदर उदाहरण आहे माऊली, खरंच खूप सुंदर आहे. एवढं सांगत असताना मग कलियुगामध्ये कीर्तन श्रेष्ठ आहे, नाम श्रेष्ठ आहे, कसं काय? ऐका. ज्या वेळेला 5 पांडव भगवान श्रीकृष्णाकडे गेले आणि भगवान श्रीकृष्णाला सांगितलं, ए कन्हैया, ए कृष्णा, अरे जिथं तिथं कलियुग महाभयंकर सांगितलं आहे रे, खूप भयंकर सांगितले. अरे नेमकं कलियुगामध्ये होणार तरी काय काय होणार आहे कलियुगामध्ये? तेव्हा भगवान श्रीकृष्ण सांगतात, पांडवांनो तुम्हाला जाणून घ्यायचे का नेमकं कलियुगामध्ये काय होणार आहे? घ्यायचे जाणून, मग एक काम करा, मी तुम्हाला जे सांगते ना ते तुम्ही करा. देवा काय करायचंय रे? 5 पांडव सांगतात, देवा काय करायचंय, काय करायचंय नेमकं? तू आम्हाला सांगतोय कलियुगाचं, तू आम्हाला जाणून देणार आहे. अरे कलियुग एवढं महाभयंकर सांगितलंय, मग आम्ही काय करावं? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, पांडवांनो तुम्ही एक काम करा. काय करा? तुम्ही वनात जा आणि वनात गेल्यानंतर तुम्हाला जे जे काही दिसेल ना ते मला येऊन सांगा, मग मी तुम्हाला सांगतो कलियुगात काय होणार आहे. ठीक आहे. हे 5 पांडव वनात गेले. वनात गेल्यानंतर 5 पांडवांना पहिलंच दृश्य दिसलं. काय दिसलं? एक राजहंस पक्षी आहे. राजहंस पक्षाच्या तोंडामध्ये मांस आहे आणि पंखामध्ये वेदांचे महामंत्र आहे. ऐका काय नवले हो. तोंडामध्ये काय? मांस आहे आणि पंखामध्ये वेदांचे महामंत्र आहे. 5 पांडव घाबरले, म्हटले तर महाभयंकरच आहे. बरं जाऊ द्या म्हटले, चला पुढे जाऊ. 5 पांडव पुढे गेले. पुढे गेल्यानंतर 5 पांडवांनी माऊली दुसरं दृश्य पाहिलं. त्या दृश्यामध्ये काय होतं तर त्या 5 पांडवांनी 2 सोंडेचा हत्ती पाहिला, म्हणजे 2 तोंडाचा हत्ती पाहिला. 5 पांडव म्हणले, अरे एवढं महाभारतासारखं युद्ध केलं पण एक सोंडेचा, एक तोंडाचा हत्ती पाहिलाय. आतापर्यंत कधी 2 सोंडेचा, 2 तोंडाचा हत्ती कधी पाहिलेला नाहीये. बरं म्हटले चला पुढे जाऊ. 5 पांडव अजून पुढे गेले आणि पुढे गेल्यानंतर 5 पांडवांनी तिसरं दृश्य पाहिलं. अरे या तिसऱ्या दृश्यामध्ये काय होतं? अरे एका गायीने नुकतंच एका वासराला जन्म दिलाय. पहा, एका गायीने नुकतंच एका वासराला जन्म दिलाय आणि ते वासरू, त्या वासराला नीट उभंही राहता येत नाहीये, पण ते वासरू त्या आईच्या पोटामध्ये लाथा मारते. पाहणं, उभंही राहता येत नाही पण लाथा मारते. 5 पांडव घाबरले, पण हे जरा भयानकच दिसतंय. 5 पांडव पुढे गेले आणि शेवटचं 4थं दृश्य 5 पांडवांनी पाहिलं. ते 4थं दृश्य काय होतं माहितीये का माऊली? ते 4थं दृश्य असं होतं की डोंगरा एवढा दगड, डोंगरा एवढी शिरा, पण वाळलेल्या साध्या गवताच्या काडीला अडकली. ऐका, नीट ऐका. किती आहे? डोंगरा एवढी, एवढा मोठा दगड आणि साधा वाळलेला काडीला अडकला.
5 पांडव काय त्यांना घामच फुटला ते तिथे थांबलेच नाही. ते पळत 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 भगवान श्रीकृष्णाकडे गेले. अरे ए कृष्ण, ए कन्हैया, ऐक ना, आम्ही वनात गेलो होतो. कृष्ण विचारलं, काय काय पाहिलं वनामध्ये? ए कन्हैया, तू सांग ना आम्हाला. अरे आम्ही पहिलं दृश्य पाहिलं. अरे राजहंस पक्षी आहे. त्या राजहंस पक्षाच्या तोंडामध्ये मांस आहे आणि पंखामध्ये वेदांचे महामंत्र आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ऐका पांडवांना, कलियुगात हेच होणार आहे, मी तुम्हाला सांगतो. अरे बोलणारे अनेक आहे, बोलणारे अनेक आहे, ऐकणारे हे अनेक आहे, पण आचरण करणारे फार थोडे. पहा महाराज, आपण एखाद्याला सांगतो, अरे बाबा हे असं करू नको, ते तसं करू नको, पण तो करायचं तेच करतो, आचरणात आणणारे. काहींना जर सांगितलं की बाबा हे असं करते, आचरणात आणतात. मग माझं दादा आम्ही कीर्तन करतो, कीर्तनकार किती सांगतो, बाबा टाळी वाजवा, हाताने टाळी वाजवा, मुखाने नाम घ्या. खूप थोडी लोक माझ्या आचरणात आणतात. काय हाताची घडी घालूनही बसतात. आपण मला ते कीर्तनाची नेहमी पुढे सांगणारच आहे, पण कीर्तनामध्ये महाराज व्यवस्थित बसावं, हाताने टाळी, मुखाने नाम. मग इथे सांगतात, काय सांगतात भगवान श्रीकृष्ण, बोलणारे अनेक आहे, ऐकणारे अनेक आहे, पण आचरण करणारे थोडे. बरं ठीक आहे देवा, देवा हे झालं, पण दुसरं दृश्य तर फार भयानक आहे रे देवा. काय पाहिलं तुम्ही? ए देवा, 2 सोंडेचा हत्ती पाहिला. अरे देवा, आम्ही एवढं महाभारतासारखं युद्ध केलं, पण एका सोंडेचा 1 तोंडी हत्ती पाहिला देवा. आतापर्यंत कधी आम्ही 2 सोंडेचा 2 तोंडी हत्ती नाही पाहिला. ऐका भगवान श्रीकृष्ण काय सांगतात. भगवान श्रीकृष्ण सांगतात, अरे कलियुगात हेच होणार आहे, 2 तोंडी बोलणारी माणसे. बरोबर ना? 2 तोंडी, तोंडावर एक बोलतात आणि मागे एक बोलतात. तोंडावर इतकं गोड, इतकं गोड, इतकं गोड बोलतात की साखर पण कमी गोड मावली. आता एक उदाहरण सांगते. एखाद्याचं जर नवीन लग्न झालं असेल, माग झाले म्हणून सांगत नाही, एखाद्याचं नवीन लग्न झालं असेल आणि तो जोडा जर रस्त्याने चालला आणि तिसरी जरा सुंदर असेल आणि तो तिचा पती जरा असेल, तर काय म्हणतात महिला मंडळ, अरे ती कशी, तो कसा, याला दिली कशी आणि केली. अरे तुला काय करायचंय? तोंडावर आणि तोंडावर वा वा, काय लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे, वा वा, काय लक्ष्मीनारायणाचा. मग तोंडावर इतकं गोड बोलतात आणि मागे पुढे असं बोलतात. मग या उदाहरणातून सांगतात की अरे या कलियुगामध्ये 2 तोंडी बोलणारी माणसे आहे. देवा हे समजलं रे, पण तिसरं दृश्य भगवान श्रीकृष्ण म्हणतात, काळजी करू नका, मी तुम्हाला सगळं सांगणार आहे, ऐका. अरे देवा, एका गाईने एका वासराला नुकताच जन्म दिलाय. अरे त्या वासराला उभंही राहता येत नाही आणि ते वासरू आईच्या पोटात लाथा मारते. भगवान श्रीकृष्णाला घाम आला. भगवान श्रीकृष्णाने आपल्या पितांबराने घाम पुसला आणि भगवान श्रीकृष्ण सांगतात, कलियुगात हे फार अवघड आहे रे, फार अवघड आहे. काय झालं देवा? अरे ऐका, अरे या कलियुगामध्ये ज्या आईने 9 महिने उदरामध्ये ज्या बाळाला वागवलंय, अरे हाताचा पाळणा केला, तेच बाळ शेवटी त्या आईच्या पोटामध्ये लाथा मारते. माऊली ऐका, तेच बाळ शेवटी त्या आईच्या पोटामध्ये लाथा मारतय. अरे हाडाची केली काढ, रक्ताचं केलं पाणी. अरे त्याच आईच्या पोटामध्ये त्याच आईला शेवटी घराबाहेर काढतय, त्या आईला लाथा मारतय. हे गाईच्या आणि वासराच्या रूपातून भगवान श्रीकृष्णाने सांगितलं. देवा हे फार कठीण आहे कलियुगामध्ये. अरे देवा, एवढं कलियुग महाभयंकर आहे, एवढं कलियुग कठीण आहे. अरे मग या कलियुगात काहीतरी असेल ना रे देवा, हा काहीतरी चांगलं काम असेल ना. देव म्हणतात, हाय आहे, ते पण सांगतो तुम्हाला, ऐका. या कलियुगात सगळं काही पाप असलं ना तरी पण एक आहे. काय आहे देवा?
ते शेवटचं उदाहरण सांग ना आम्हाला. एवढा मोठा दगड आहे पण साधा वाढलेला गवताच्या काडीला अडकला. देव म्हणतो तेच सांगायचंय मला तुम्हाला आता. भगवान श्रीकृष्ण सांगतात, अरे त्या दगडा एवढं जर तुमचं पाप असेल ना आणि गवताच्या काडी एवढं जर तर तुमचं पुण्य असेल ना, तर तुमचं जे केलेलं पाप सगळं जळून जाईल. आणि हे सगळं तुम्ही आधी जे पाहिले ना ते पाप आहे आणि शेवटच्या दृश्यात जे पाहिले ना ते पुण्य आहे. आणि ते जर तुम्ही केलं ना तर महाराज काय होईल, तुमचं पाप जळून जाईल. आणि म्हणून तर सांगतात या कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ काय आहे तर कीर्तन आहे. आणि या कीर्तनाने नामस्मरण घडते, भक्ती घडते आणि तुमचं अनंत जन्माचं पाप जळून जातं. महाराज ऐका ना, ज्यावेळेस भगवंत नारदालाही सांगतात की या कलियुगामध्ये अनंत दोष आहे, अनंत पाप आहे, त्यावेळेस नारद सुद्धा भगवंताला विचारतात, देवा एवढं पाप आहे, एवढे दोष आहे, काहीतरी पुण्य असेल ना. तेव्हाही भगवंत नारदाला सांगतात याच्यावरती एकच औषध आहे, ते औषध म्हणजे कीर्तन. काय सांगतात, एकच औषध आहे ते म्हणजे कीर्तन. म्हणून महाराज समाधीचे सुख सांडा ओवाळुनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. पहा काय या कीर्तनामध्ये ब्रह्मरस आहे. तुकोबराय काय सांगतात माहितीये का, अरे मी दुकान बांधले, दुकान ब्रह्मरसाचं, आणि तो ब्रह्मरस मी तर सेवन करतोय, तो तुम्हीही सेवन करा. या रे या रे या, सगळे लहान थोर मोठे सगळे या आणि माझ्या दुकानातला ब्रह्मरस सेवन करा. पण आपण तो ब्रह्मरस सेवन करत, तुकोबाई म्हणतात, अरे मी दुकान बांधले पण माझ्याही दुकानात काही लोक आलेली नाहीये, कारण आपल्याला महाराज तो ब्रह्मरस नकोय. अरे किती तुकोबाई म्हणतात, लुटून नाही, मी काही म्हणत नाही, जेवढा पाहिजे तेवढा लुटून आपण लोकांना तोही नकोय महाराज. का नकोय, ह्याला काय पैसा लागतोय, काही लागतोय, फक्त नामस्मरण. मग या ओवीमध्ये सांगतात, माऊली सांगतात, तरी कीर्तनाचे नटनाचे. पहा तुकोबाईंनी सांगितलं, अरे मी हा ब्रह्मरस दिलाय, सगळ्यांना दिलाय, तुम्ही घ्या, मी सेवन केलाय, पण आपल्याला तो ब्रह्मरस नकोय महाराज. का नकोय, पहा ना, काय आनंद आहे माऊली कीर्तनामध्ये, किती आनंद आहे. मला तर खूप बोलूशी वाटतं कीर्तन विषयावर, किती आनंद आहे. टाळ मृदुंग, अरे ज्या वेळेला टाळ मृदुंग भजनामध्ये वाजतो ना, तेव्हा साक्षात ते भजन करी नाही, साक्षात विठेवरचा विठ्ठलही डोलायला लागतो. अरे तो नाचायला लागतो, तो तुम्ही आम्ही काय हो माऊली. एवढं सामर्थ्य त्या कीर्तनामध्ये आहे, एवढं सामर्थ्य त्या नामस्मरणामध्ये, त्या भजनामध्ये आहे. हो या अंग हरी रूप, सगळं अंग हरी रूप होऊन जातं महाराज. हा आनंद आहे. अरे सगळ्या संतांनी तो आनंद घेतलाय आणि तुम्हाला आम्हालाही सांगतात हा आनंद तुम्ही घ्या. पहा ना माऊली, आपण वारीला जातो, पंढरपूरला जातो, नाचत नाचत आनंद घेत जातो. पंढरपूरला जातो, चालत जातो, एवढे लाखो लोक असतात, पण कधी कोणाचा पाय कोणाच्या पायात अडकत नाही, कोणी पडत नाही. का, तर त्याची कृपा आहे माऊली तेवढी. कधीच नाही महाराज, कोणाला काहीच त्रास होत नाही, कोणी उपाशी राहत नाही. का, तर हजारो माणसं नाचत नाचत त्या आनंदामध्ये लाखो लोक पंढरपूरला येतात. अनेक संतांनी कीर्तन भक्ती सांगितली हो, अनेक संतांनी. किती कीर्तनाविषयी तर नामदेव महाराजांची भूमिका पाहिली तर वा वा. नामदेव महाराज, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नाचे पांडुरंग पुढे नाचे पांडुरंग. अरे वा, नामदेव महाराजांच्या कीर्तनात साक्षात भगवंत नाचले, ही नामदेव महाराजांची भूमिका आहे. आपल्यालाही वाटलं पाहिजे आपल्या कीर्तनामध्ये भगवान परमात्मा नाचला पाहिजे.
त्यासाठी मनोभावे त्या भगवंताची भक्ती करायची, मनोभावे त्याचं स्मरण करायचं. म्हणून तर सांगतात ही नवविधा भक्ती. त्यासाठी फक्त भक्ती भक्ती या विषयातच खूप आहे महाराज. आणि जे भक्ती करतात ना तेच देवाला आवडतात. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. का तर भक्ती किती भक्तीविषयी खूप बोलता येतो महाराज. भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रती. अरे जे भक्त त्या भगवंताची भक्ती करतात तेच भक्त त्या देवाला, त्या भगवान परमात्म्याला आवडतात. बंदीजन नामा उभा महाद्वारी. अरे कीर्तन चालत असताना त्या पांडुरंगाच्या, त्या भगवान परमात्म्यामध्ये ते नामदेव महाराज इतके तल्लीन व्हायचे की त्यांना काहीच कळत नव्हते. साक्षात भगवान परमात्मा जरी नाचायला आला तरी ते त्यांच्याच भजनामध्ये दंग असायचे. ही त्या परमात्म्याची, ही त्या भक्तीची ताकद आहे माऊली. संत जनाबाईंची देवनी ओवी, जनाबाईंचा अभंग सांगितला तुम्हाला. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. वारकरी संप्रदायामध्ये ना माऊली कीर्तन भक्तीला अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे. खूप महाराज, कारण ही भक्ती अनन्य साधारण आहे हो. खूप मोठी भक्ती आहे. भगवंताच्या कीर्तनाच्या माध्यमातून चालणाऱ्या भक्तांचा गौरव भगवान परमात्म्याने केला आहे. पहा ना, अनेक या महाराष्ट्रामध्ये अनेक कीर्तनकार आहेत. संत तुकाराम असतील, संत नामदेव महाराज असतील, संत एकनाथ महाराज. वा, नाथ महाराजांचं तर काय, नाथ महाराज हे थोर प्रवचनकार आणि थोर कीर्तनकार होते. खूप मोठे हो महाराज. का नाथ महाराजांना, नाथ महाराज ज्यावेळेस कीर्तन करायचे ना, कीर्तनामध्ये प्रमाण द्यायचं काम भगवान परमात्मा करायचा. इकडे नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये नाचायचे आणि इकडे कीर्तनात प्रमाण द्यायचे. का प्रमाण द्यायचो? का? कोण होते नाथ महाराज? विचार केला तर आपल्या कीर्तनात प्रमाण देईल का? आम्ही कीर्तनकार तरी सांगतो आमच्या कीर्तनात येईल का प्रमाण? पण नाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्म्याने प्रमाण दिलंय. कोण होते नाथ महाराज? अहो, प्रमाणच नाही दिलंय, फक्त प्रमाणच नाही दिलेले माऊली. तर काय केलंय? नाथ महाराजांच्या घरी स्वतः भगवान परमात्म्याने पाणी वाहिले. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भाव निळा वंदी त्याचे पाय. 36 वर्ष तो भगवान परमात्मा नाथ महाराजांच्या घरी राहिला. किती? 36 वर्ष. पहिली 12 वर्ष कीर्तनात प्रमाण द्यायचं काम केलं. दुसरी 12 वर्ष भागवत श्रवण करण्याचं काम केलं आहे का? आणि तिसरी 12 वर्ष कावडीने पाणी व्हायचं काम केले. का पाणी व्हायचं? का तर भगवान परमात्म्याला प्रेम मिळायचं. आणि नाथ महाराजांची भक्तीच तशी होती की त्या भगवंताने पाणी व्हावं, पाणी भरावं. कारण का तर देवाला प्रेम मिळायचं. अरे माझी श्रीखंडाचं रूप घेतलं होतं देवानं. माझी गिरिजा काकी गावरान तुपाचा शिरा तर ताटामध्ये बनवून आणायची आणि त्या श्रीखंडाला खाऊ घालायची. अरे 55,000च्या पैठणीनं माझ्या गिरिजा काकीनं त्या श्रीखंडाचा घाम पुसावा, ही ताकद त्या भक्तीमध्ये होती. अरे एवढंच नाही, किती संतांसाठी केले हो. माझ्या नाथ महाराजांची कपडे, माझ्या गिरिजा काकीची कपडे त्या भगवंताने धुवावी, एवढी भक्तीची ताकद होती. अरे हेच उदाहरण नाही, माझ्या संत जनाबाईला दळण दळू लागायला यायला ही भक्तीची ताकद होती. अरे जनाबाईचं दळण दळायला बसली ना की देवाने यावं, दळण दळू लागावं. त्या ओवीमध्ये, त्या भजनात, त्या अभंगात इतके तल्लीन व्हायची की देवालाही कळायचं नाही. पहाटेचे 4 वाजले, देवालाही कळत नव्हतं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तुई रे बा विठ्ठला. ही तेव्हाची ओवी होती, तेव्हाची. आता ओवी तशी ऐकायला भेटत नाही माऊली, ही तेव्हाची ओवी होती. काय सुंदर गायच्या हो. अरे देव हा भान विसरून जायचा. पण एकदा काय झालं, आणि माझ्या जलीवरती चोरीचा आळ आला तरी तो भगवान
भगवान परमात्मा धावून आलं हो. हा, आपण म्हणतो, काही लोक म्हणतात अरे कुठे आहे देव, आहे फक्त तुम्ही एक देव करून घ्या. खूप लोक बोलतात अरे मी देवाला मानतच नाही. कसं मानत नाही? तुझ्या अंतःकरणामध्ये ती भक्ती, तो भाव नाहीये. आपला तो एक देव करुणी घ्यावा, ते नेमिना जीवा सुख नोहे. एकच करून घ्या माऊली. आपण रोज देव बदलतो, नाही बदलत का? सोमवारी शंकर, मंगळवारी देवी, बुधवारी विठ्ठल, गुरुवारी दत्तात्रय, शुक्रवारी अंबिका असेल कोणती देवी असेल, शनिवारी हनुमंतराय, रविवारी खंडोबा. रोज. आणि तुम्ही एकच देव धरा आणि त्याचं तुम्ही भजन करा. मला सांगा, ऐका, आता आपण या ठिकाणी आलोय. या ठिकाणी यायला फक्त एकच रस्ता आहे का हो? हा, नाही, अनेक रस्ते ना, बरोबर आहे का? नाही, हा, अनेक रस्ते. तसे माऊली अनेक रस्त्याने आलो तरी आपण कुठे येतो? समजा ह्याच ठिकाणी यायचे आपल्याला, अनेक रस्त्याने आलो तरी इथेच येणार ना. तसे तुम्ही कुठूनही या, पण त्या भगवान परमात्म्याला एकालाच तुम्ही चिंता. एका देवाचं तुम्ही भजन करा, नामस्मरण करा. तो भगवान परमात्मा तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही, पण तुम्ही तशी भक्ती केली पाहिजे. अरे म्हणतात देव नाही, अरे माझ्या जनाबाईसाठी आला, पण तशी माझ्या जनाबाईची भक्ती होती महाराज. ओव्या गाऊनी स्वरात दास जणीच्या घरात, दळण दळीले सख्या श्री हरी, आळ चोरीचा माझ्यावरी, सोपान ऐकून ती जनाईची वाणी, देवाने सुळाचे त्या केले पाणी पाणी. अरे देवाने सुळाचं पाणी केलं, कोणी केलं? देवानीच केलंय. पण हे आठवावं, म्हणून त्यासाठी निस्वार्थपणे देवाची भक्ती करायची. आणि महाराज, देवाची भक्ती करायची पण हव्यासापोटी कधी करायची नाही. आपण नवरात्र उत्सव करतो, अरे आपण त्या देवीकडे काहीतरी मागतो, पण नका मागू. आणि जे मागत नाही ना त्यालाच देव देतो. काही लोक वारीला जातात आणि वारीला गेल्यानंतर म्हणतात, आता काही दर्शन तर होत नाही माऊली वारीला गेल्या की, पण वारीला गेल्यावर म्हणतात देवा मी असं समजतो, तू काय समरेल. देवा मुलीचं लग्न जमतंय तेवढं जमू दे, मुलाचं ऑफिसचं काम आहे तेवढं होऊन जाऊ दे, आणि घराचं बंगल्याचं काम चालू आहे तेवढंही होऊन जाऊ दे. आणि देवा तुला 20 रुपयाचा नारळ आणि एक अगरबत्ती, हा देव काम करेल का? अरे त्याला काही नको, त्याला भक्तिभाव पाहिजे फक्त. तुम्ही त्याला काहीच देऊ नका. ते म्हणतात ना, मन नाही भाव, देवा मला पाव. देव काय आशाने पावायचं नाही. देव काय बाजारचा भाजीपाला नाही. अरे काहीच नका देव महाराज त्याला, फक्त अंतःकरणाने त्याची भक्ती करा. आणि त्या भगवंताला भक्ती आणि भाव पाहिजे असतो महाराज, बाकी काही नको. आणि भक्तिभाव करायचा असेल तर तुम्ही कीर्तन करा. कीर्तन कसं? जरी तुम्हाला कीर्तन बाहेर करता आलं नाही, कुठे नाही, तरी तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये त्याचं तुम्ही नाम संकीर्तन करा. याला तर नाम संकीर्तन म्हणतात. कशाला? तुमच्या मनामध्ये त्याचं नाम घ्या, त्याला नाम संकीर्तन असं म्हणतात. म्हणून तर म्हणतात जरी कीर्तनाचे नटनाचे. म्हणून तुम्ही त्या भगवान परमात्म्याची भक्ती केली पाहिजे. मी सांगितलं त्याला काही नको, त्याला फक्त शुद्ध भाव पाहिजे. आणि गुरुकृपा गुरुकुल या चॅनलच्या माध्यमात मला वैभव महाराज असतील, वर्षाताई असतील, ह्यांनी मला खूप मोठी संधी दिली. आणि मला महाराज इथे कार्यक्रम करायला खूप आनंद वाटतोय. आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, बोलो रे भाई सब संतन की जय, सद्गुरु जो